सध्या उन्हाळी ह्यो उद्योग आज मी केलं घरगुती कोकमा। ती कशी ती साधी पद्धत तुमका दाखवते। हेका म्हणतात रतांबे, मालवणीत म्हणतात बिरिंडा। ह्याची मोठी झाडं असतात, झोडून ती काठीयेन ती बिरिंडा पाडूची लागतात, नंतर स्वच्छ धुवची लागतात आणि जरा फुसून घेऊची लागतात। पाण्याचो हात तेका लागता कामा नये। नंतर फाडून ना त्याच्यो बियो बाजूक हे बघा, हेका मीठ घालून ह्याचो रस काढला, हेका आगळ म्हणतात। आणि ती जी सोकी सोला असत ती उन्हात घालून सुकवची लागतात। कडकडीत ती सुकली का त्या आगळात घालूची लागतात, मिक्स करूची लागतात आणि परत नेऊन उन्हात घालूची लागतात। असा 3दा करूचा लागतं। कडकडीत उन्हात सुकवायची, एकदम भारी कोकमा होतात। अशी तुम्ही कधी केलात काय हो? रतांबेवाली असत ती अशी करून विकतात, त्यामुळे ह्याचो दर ना नाही म्हटलास तरी 400-500 रुपये किलो असता। त्याका कष्ट खूप असत हो। चांगला केलात कष्टान तर खाऊक पण चांगलाच मिळता ना। रंग किती भारी इलो बघा, या ओरिजिनल असा, ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह काही नाही। सध्या उद्योग आमचो ह्योच, आमका खाण्यापुरती आणि 4 पाहुण्यांक देण्यापुरती। असं 3दा आगळ लावलास की बाहेर कडकडीत सुकवायची। थोडी आमची सोला तयार झाली, आम्ही सोला म्हणतो, लोक कोकम म्हणतात। आणि ही ओरिजिनल असत। थोडी सुकत घातलं आणि थोडी आज भिरिंडा फोडलंय, ती आता पुढच्या 4 दिवसात करतले। अशी ओरिजिनल कोकमा गावली तर अवश्य घ्यावा। सोलकडी करा, आमटेक वापरा, आवडतली तुमका। अप्रतिम चव लागता। आगळाचा वया तर सरबत करा आणि आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा।